नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, सध्या आता सगळेच एक्झामचे आपण फॉर्म मागच्या वेळी जे भरले होते तर त्याच्या तारखा यायला आता सुरुवात झालेली आहे। तर अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच ICDS मुख्य सेविका याच्या ज्या एक्झाम आहेत यांच्या तारखा देखील आलेल्या आहेत। तर त्या तारखा आता पाहणार आहोत। बघा, आतापर्यंत जे आहे तर ते आपल्याला महिला व बाल विकास यांची एक्झाम डेट आलेली आहे। पुढे आज समाज कल्याणची आलेली आहे, समाज कल्याणची आली। आता ही ICDS ची आली, ही एक आली। आता बाकी कोणती राहिलेली आहे? फक्त आदिवासी बाकी राहिलेली। तर ही कधी होऊ शकते? तर आता तर फेब्रुवारी फुल झाला, आता फेब्रुवारी मध्ये चान्स नाही। मार्च मध्ये हे परीक्षा घेणार आहेत, समाज कल्याणवाले परीक्षा घेणार आहेत काही। तर मार्चच्या एंड किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये हे पेमेंट होऊ शकतं फक्त। त्याच्या व्यतिरिक्त हे पेमेंट जे आहे तर ही परीक्षा जी आहे तर ते होणार नाही। हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे परीक्षा जी आदिवासीची आहे तर ती उडेल नाही, तर याच्या सोबतच येईल आणि काही पोरांचं नुकसान होऊ शकतं। तर ही परीक्षा तेव्हाच आली पाहिजे। तर हे 4 एक्झाम येणार आहेत, म्हणून आपला अभ्यास आपल्याला जबरदस्त पद्धतीने चालूच ठेवायचा आहे। नेमके काय तारखा आलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहेत, कधी पेपर होणार आहेत, हे सर्व गोष्टी आपण पाहूया। बघा, एकात्मिक बाल विकास योजना या विभागाच्या 104 पदांसाठी वॅकन्सी आलेली होती, मुख्य सेविका गट क। तर याच्या परीक्षा जे आहे तर ते होणार आहेत आणि याचं हे वेळापत्रक दिलेले, हे वेळापत्रक आपण एकदम डिटेल मध्ये जे आहे तर ते पाहूया। हे वेळापत्रक आल्यानंतर लवकरच याचे हॉल तिकीट पण येईल। हॉल तिकीट बाबतची सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळून जाणार आहे। बघूया, बघा पेपर कधी कधी आहे, 14 फेब्रुवारीला पेपर आहे पहिला। 14 फेब्रुवारीला एकच शिफ्ट मध्ये पेपर आहे आणि तो पण सकाळी आहे। किती वाजता? 9 ते 10:30 वाजता। मग 9 ते 10:30 हा याचा टायमिंग आहे मित्रांनो, पेपरचा टायमिंग आहे। म्हणजे 9च्या आधीच तुमची एंट्री असेल, मोस्ट प्रोबेबली 8:30 पर्यंत एंट्री भेटेल। 7:30 ते 8:30 या दरम्यान तुम्हाला परीक्षा केंद्रावर एंट्री भेटेल। 8:30 नंतर शक्यतो एंट्री बंद होऊन जाईल। 9 ते 10:30 हा जो आहे तर तो टाइम असणार आहे। आणि याच्यामध्ये पण लक्षात घ्या, याच्यामध्ये तुमची जी प्रश्नपत्रिका असणार आहे तर त्याच्यामध्ये ग्रुप टाइम असणार आहे मित्रांनो। नेमका हा ग्रुप टायमिंग काय असणार आहे, परीक्षा पद्धतीत काय असणार आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। बघा, एकच शिफ्ट मध्ये सुपरवायझर, एकच पदाचं नाव आहे म्हणून पदाच्या नावाबाबत काही प्रॉब्लेम नाही। पुन्हा मध्ये गॅप आहे, डायरेक्ट 22 फेब्रुवारीला पेपर आहे। 22 फेब्रुवारीला 3 शिफ्ट मध्ये पेपर आहे। कोणत्या कोणत्या शिफ्ट आहेत आणि कशा आहेत पहा। 9 ते 10, पुढची आहे 12:30 ते 2 आणि 4 ते 5:30। या 3 शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे। हा शिफ्टचा टायमिंग आहे, आलं तुम्हाला लक्षात? पुढे 23 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारीला पुन्हा 3 शिफ्ट मध्ये पेपर आहे। पुन्हा 22-23 झाल्यानंतर मध्ये गॅप पडतो, आता डायरेक्ट 26 फेब्रुवारीला पेपर होईल। 26 फेब्रुवारीला 3 शिफ्ट, पुन्हा 27 फेब्रुवारीला पेपर होईल, तेव्हा 3 शिफ्ट आणि एक राहिलेला पेपर डायरेक्ट 2 मार्चला होईल आणि 2 मार्चला एकच शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे। म्हणजे असे जर पाहिलं 12 प्लस हे 2 म्हणजे असे 14 शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे। असे 14 पेपर तुम्हाला इथं जे आहे तर ते बघायला मिळणार आहे। एक महत्त्वपूर्ण बाब आहे मित्रांनो, ही तुम्हाला लक्षात ठेवायची। आता 14चा पेपर झाल्यानंतर 22 वाल्यांना तर खूप चांगला वेळ भेटणार आहे आणि 14 नंतर 2 मार्च वाल्याला तर खूप चांगला वेळ भेटणार आहे। आणि 14ला काय प्रश्न विचारलेत, एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे, आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे। तर हे संपूर्ण वेळापत्रक आपल्या डोळ्यासमोर आहे। तर मित्रांनो, आता आपण जे आहे तर हे बघूया, आपण तुमची जी मॉक टेस्ट आहे ते ग्रुप टायमिंग नेमका कशा पद्धतीचा असणार आहे तो पाहू। बघा, इथं ही इन्स्ट्रक्शन्स वगैरे येतील, याला नेक्स्ट करायचं। पुन्हा डिफॉल्ट लँग्वेज, प्रश्न दिसण्याची भाषा कोणती असली पाहिजे, शक्यतो ती मराठीच ठेवा, तर ती मराठी ठेवली पाहिजे। आय एम रेडी टू बिगिन। आता याच्यात एक महत्त्वपूर्ण बाब अशी झालेली आहे ICDS या परीक्षेमध्ये की तुम्हाला ग्रुप टायमिंग आता हा दिला जाणार आहे। म्हणजे ग्रुप A सॉल्व्ह करायचा, नंतर ग्रुप B सॉल्व्ह करायचा, ग्रुप C सॉल्व्ह करायचा, ग्रुप D असं ज्या पद्धतीने असेल। पुन्हा ग्रुप A मध्ये काही प्रश्न मराठी, इंग्रजी, तुमचे विषयाशी संबंधित अशा पद्धतीने काहीतरी रचना असणार आहे। मग बघा, पहिले ग्रुप A मध्ये तुमचं ऑटोमॅटिक जाणार, मग इथं काही तुम्हाला विषय येतील, या विषयांचे प्रश्न सोडवायचे। इथं वेळ असतो, जोपर्यंत हा वेळ संपत नाही ना तोपर्यंत पुढे जाते। बघा, मी इथं क्लिक करतो तरी होणार नाही, का नाही होणार? जोपर्यंत माझा हा टाइम संपत नाही तोपर्यंत मी इथं जाणार नाही। एकदा जर मी ग्रुप B ला गेलो तर मी ग्रुप A ला येऊ शकत नाही आणि ग्रुप C ला पण नाही जाऊ शकत। म्हणजे मला ग्रुप A लाच बसून राहणार आहे, ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करणे। पुन्हा या ग्रुप A मध्ये पण आणखी सेक्शन्स पडतात मित्रांनो, जेवढे प्रश्न असतील त्या पद्धतीने सेक्शन पडू शकतात किंवा डायरेक्ट ग्रुप A चे सगळे
एकाच वेळी प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळू शकतात, काही सेक्शन वगैरे नाही, एक सारखे प्रश्न देखील आपल्याला इथं बघायला मिळू शकतात. अशा पद्धतीची रचना देखील याच्यात असू शकते, हे महत्त्वाचं ठेवायचंय. तर हाच एक ग्रुप टायमिंग ठेवलेला आहे. ग्रुप टायमिंग मुळे थोडासा जो एक्झाम असतो तर तो अवघड होऊन जातो, परंतु तुम्हाला घाबरायचं नाही आहे. जसा आतापर्यंत पेपर देत आले तसाच पेपर द्यायचे, काही पॅनिक व्हायचं नाही. पण ग्रुप टायमिंग मुळे थोडासा जो आहे तर तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. लवकरच तुमचे हॉल तिकीट पण येऊन लागतील आणि एक्झामचं संपूर्ण अनालिसिस तुम्हाला या चॅनलवर जे आहे तर ते मिळून जाणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.